तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, जाती जातीचे तुकडे पाडायचे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात उभारली, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, 92 कोळी 96 कोळी, हा जो काय त्यांनी एक मंत्र दिला, त्या मंत्राच्या ठिकऱ्या उडवायचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्यानं झालं. मराठी माणसाची भक्कम एकजूट टिकू नये, राहू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं, सत्ता मिळवण्यासाठी. आज जाती जातीमध्ये आणि पोट जातीमध्ये आगी लागलेल्या आहेत. तरी महाराष्ट्राचं चित्र नव्हतं. हे या राज्याचं दुर्दैव आहे. आणि रोज कुठे ना कुठेतरी जात विरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी ही आमच्यासारख्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं त्यांच्यासाठी वेदनादायक आहे. मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या पाठी त्यांचा प्रचंड प्रमाणात समाज आहे. ते त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन रोजगारासंदर्भात, आर्थिक अडचणीसंदर्भात ते सरकारकडेच मागणी करणार ना. ते प्रेसिडेंट ट्रम्पकडे ते मागू शकत नाहीत किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाहीत. ते नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल तर दुसरा मुख्यमंत्री असेल, त्याच्याकडे ते आपल्या मागण्या मागतील. उद्या प्रधानमंत्री मोदी नसतील, दुसरे कोणी प्रधानमंत्री असतील तर त्यांच्याकडे मागणी मागितली जाईल. व्यक्तीकडे मागत नाही आहोत. तुम्ही आमचे पालक आहात. तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईला आलेले आहेत मराठी, तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. पण राऊतसाहेब, त्यामध्ये 2 मुद्दे असे आहेत की मराठा उपसमिती जी नेमण्यात आलेली, सरकारनं नेमणुका समित्यांच्या केलेल्या आहेत. त्यावर विखे पाटील असं म्हणतात की 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार किंवा मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे या विषयावर गप्प का आहे? प्रश्न असा आहे की कोणीही गप्प नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात वारंवार आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. आज सत्तेवरती गेल्या 10 ते 11 वर्षापासून, त्याच्या आधी आपण आहात. आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे. केंद्रामध्ये 10 वर्ष नरेंद्र मोदी आहेत. हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे मोठ्या प्रमाणात. नरेंद्र मोदी काय करत आहेत? आश्वासनं देत फिरत आहेत, लोकांना टोप्या घालत फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी 5 वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री आहेत ना. तुम्ही प्रत्येक वेळा दुसऱ्यावरती, म्हणजे हे खापर तुम्ही पंडित नेहरूंवरती पण फोडू शकत नाही. नेहरूंनी केलं. तुम्ही आहात ना राधाकृष्ण विखे पाटील, हे ज्येष्ठ मंत्री आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे अनेक वर्ष त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. ते काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा